नमस्कार रसिक हो. लिकेबल्सवरनं आठवलं, आमच्या घरात सध्या प्रयत्न सुरू आहेत ते कुकिंगच्या कुठल्या ना कुठल्या तरी रियालिटी शो मध्ये जायचे किंवा त्यांना तरी शूटला घरी बोलवायचे. म्हणजे एरवी इथे जेवण कोण करतं आणि कसं बनवतं ही रियालिटी वेगळी आहे, पण असो. त्यामुळे घरात अनेक प्रयोग करून का होईना जेवण चांगलं बनतंय. सावकाश सावकाश ग सोनिया, सावकाश. काय आहे, हिला कुकिंग शो मध्ये जायचे आणि सार्थकला डान्स रियालिटी शो मध्ये जायचं खूळ लागलंय. अरे वा, आले आले. काय ग, हे घ्या ना. काय हे मी तुमच्यासाठी खास बनवलंय, खाऊन बघा ना. खाऊन बघतो. हा, अहो हाताने नका खाऊ, मग काट्याने खा. कशाला? मुकाट्यानं खातोय ते कमी आहे का? खाऊन बघ. काय काय म्हणालीस काय? हे फ्रेशली चॉप्ड अँड डीप फ्राईड एग प्लांट, मॅरिनेटेड विथ टर्मरिक अँड रेड चिली पेस्ट अँड टॉप्ड विथ सेमोलिना. हो का? हे सगळं आहे एवढ्याच्यात? हो हो. तो ओळखीची वाटते. अरे वांग्याचे तळलेले का पाहिजे? एवढं सगळं फ्रेशली चॉप्ड अँड डीप फ्राईड एग प्लांट म्हणे, आणि टॉप विथ काय सेमोलिना म्हणजे काय? मग रव्यात घोळवलेत. रव्यात घोळवलेत. पण मला एक कळत नाही. खरंय, कोणीतरी म्हणत होतं ना, खरंय, इंग्रज गेले पण मागे अवलाद सोडून गेले. अरे वांग्याच्या कापाला वांग्याचे काप म्हटलं तर काय हरकत आहे का? हो हरकत आहे. काय होतं? स्टँडर्ड बिघडतं. हो का? तुम्हाला ना एखादी वस्तू प्रेझेंट करण्याचं कौशल्यच नाहीये तुमच्याकडे. ए सोनिया, चांगल्या शब्दात प्रेझेंट करावं स्वतःला, हे अगदी बरोबर आहे तुझं. पण समोरच्याची दिशा भूल होईल असं तरी काही करू नये ना. काय आहे, तू जे करशील तेच सार्थक करणार. त्यामुळे लक्षात ठेव. पण आहे कुठे आपला दिव्य सार्थक? ए सार्थक, आपने मुझे याद किया. अरे बापरे, डायरेक्ट राष्ट्रभाषा. काय आज आहे काय? हं? अभ्यास झाला? काय करत काय होतास? पिताजी वो थोत्रीत मारी ना, थोत्रीत. मराठीत बोल. झाला सगळा अभ्यास. आता डगट पण सोडून झाला. चला. आणि पुस्तकातल्या सगळ्या चित्रांना पण मिशा काढल्या. वा वा, महत्वाचं काम झालेलं आहे ना. मग आता काय, चला खेळायला चला. नाही, बूट पॉलिश करायचे. अरे वा, शाळेचे बूट पॉलिश करतोय सार्थक. माझे पण करशील का रे प्लीज? तुमचेच कशाला, अख्ख्या बिल्डिंगचे बूट पॉलिश करायला घेऊन आलाय तो. का? अख्ख्या बिल्डिंगचे बूट पॉलिश करायला कशाला? अहो म्हणजे मला बाईट घेतील तेव्हा कोणीतरी म्हणेल ना, ह्याने आपल्या डान्सचा वेळ बूट पॉलिश करून जपलाय. अरे देवा. म्हणजे इसने अपने हाथ मैले होने दिए लेकिन अपने सपनों को मैला नहीं होने दिया. वा मम्मा वा, एक नंबर. वा, हे काय चाललंय मला कळेल का जरा? मला सांगा, आपल्याकडे दुःख का नाही? सांगा मा, सांगा सांगा. नाही नाही, आहेत ना, मला दुःख आहेत ना. हो हो, सतत एक बायको मॅगझिनच्या कव्हर पेजवर शोभेल अशी, आणि मुलगा आगाऊ, इतकी दुःख आहेत मला. अहो तसं दुःख नाही हो. असं दुःख ज्याने ऐकणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल हो. अरे बापरे. म्हणजे कसं, आपण खूप गरीब आहोत, आपल्याकडे जेवणासाठी पैसे नाही, असं दुःख. इकडे रे बाळा, हे सार्थक बाळा, शुभ बोल रे, शुभ बोल. हे असे दिवस तुला कधीही बघायला लागू नयेत म्हणूनच प्रयत्न करतोय ना मी, एवढी मेहनत करतोय ना. नाही बाबा, मला रियालिटी शो मध्ये जायचंय, ते पण डान्सच्या. मग टॅलेंट सोबत काहीतरी पाहिजे ना, ज्याने लोकांच्या डोळ्यात पाणी येईल. अशी लाईफ स्टोरी पाहिजे, आणि तेच लोक जिंकतात. नाही 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 सार्थक, तुझा काहीतरी घोळ होतोय. नाही रे, रियालिटी शोच्या नावाखाली हे डोळ्यांचे नळ सुरू होतील अशा स्टोरीज केल्या जातात, हे मला माहितीये. पण त्यासाठी विकतचं दुःख हवं म्हणणं हा शुद्ध वेडेपणा आहे. आणि ते असेल तरच मी जिंकेन असं मानणं हा तर त्याहूनही मोठा मूर्खपणा आहे. खरंच. पण सार्थक, काहींचा स्ट्रगल हा अगदी खरा असतो बरं का. म्हणजे परिस्थितीच त्यांच्या पायांना असे काही चटके देत असते की त्यांना उंच भरारी घेण्याशिवाय पर्यायच उरत नाही. अगदी खरंय. पण म्हणून प्रत्येकानेच उधारीवर निखारे आणायचे काय आहे बाळा? पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो, तो अंगावरच वाळतो, त्याचंही काही वाटत नाही. पण म्हणून मुद्दामून ओलाच शर्ट घाल असं सांगण्यासारखं आहे ना हे. आणि खरं सांगू का, तुझ्यात खरंच टॅलेंट असेल ना,
तर हे असले नसलेल्या दुःखांचं टॅटू करून फिरण्याची काहीही गरज नसते. हे असं करण्यापेक्षा मेहनत कर, अपार कष्ट कर. सार्थक, जे ऐकतोयस ना ते प्लीज मनावर घे. इकडे हे टॅलेंट शोचं वगैरे काही मनावर घेऊ नकोस. बालपण आहे ना ते छान एन्जॉय कर. काय नाहीतर काय, अरे ही प्रसिद्धी, हा झगमगाट अगदी तात्पुरता असतो. सार्थक, वपू काळ्यांचं एक फार सुंदर वाक्य आहे, 2 इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो ना तेव्हा चव, एकदा का घशाच्या खाली उतरला की तो घास. ही रियालिटी आहे, लक्षात ठेव. आणि बूट पॉलिश करून नसलेली दुःख मिळवण्यापेक्षा कष्टाना पॉलिश कर आणि मग बघ तुझं यश कशात झळाळून उठतं ते. आज आपल्याकडे जे पाहुणे येणार आहेत ना ते पण तुला तेच सांगतील. कोण कोण येणार, कोण आहेत? कोण येणार आहे? अरे एका अत्यंत दर्जेदार आणि सुरेल कार्यक्रमातून ज्यांनी सार्थक सारखी हजारो मुलं पाहिली आहेत ते आहेत. म्हणजे ज्यांच्या बोटात जादू आहे आणि श्वासात कला आहे, सूर मुठीत आहे आणि ताल मिठीत आहे. स्वागत करूया कमलेश भडकमकर, निलेश परब आणि अमर ओक यांचं. वा, आले आले आले. सुरेल नवे संगीताने जग भरले. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आम्ही औक्षण करून करतो. ही आमच्याकडे आमची पद्धत आहे. आणि त्यावेळेला गाणं पण म्हणावं लागतं आम्हाला. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी. नाही, याचं कारण सांगतो. तिचं नाव आहे सोनिया आणि जे ताट आहे ना ते तिने माहेरनं आणलंय. त्याच्यामुळे सतत म्हणावं लागतं आम्हाला, प्रत्येक वेळेला आठवण करून द्यावी पण लागते. प्लीज ना जरा वेगळं गाणं गा की यापुढे. वेगळं गाणं, अगं कोण आलेत आपल्या समोर, यांच्या समोर आपण काय गायचं? वा, आमची आणखी एक परंपरा आहे. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आम्ही एक आमच्या पद्धतीने छोटंसं गाणं गाऊन करतो. म्हणजे एरवी आम्हाला काही वाटत नाही गाताना, कारण संगीतातली माणसं नसतात फारशी. पण आज तुम्ही सगळे तिघेही संगीतातले चॅम्पियन आलेलात, तेव्हा तुमच्यासमोर गाण्याची जुर्रत करता हूं. त्यात परीक्षक पण आहेत. त्यात परीक्षक पण आहेत. ऑल द बेस्ट. हा हां, ऑल द बेस्ट पप्पा. या व्यासे पाहुणे या घरी, संवादिनी ढोलकी बासरी, जादुई हात हे सूरझंकारती, सारे कसे गुण गुणती अळीमिळी गुपचिळी. या बी कम्फर्टेबल. हो हो, आणि हे तुमचंच घर आहे असं समजा. फक्त नॉमिनी मी आहे. थांब रे जरा सार्थक, प्रत्येक पाहुण्यांना असं नाही बोलायचं रे. कुठनं शिकतोस हे सगळं? म्हणजे आमचा मुलगा असाच बडबड करतो, तुमची मुलंही तुम्हाला असा अनुभव देत असतीलच. पण काय आहे, हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण एक छोटीशी आणखी एक गंमत करणार आहोत. काय आहे, आम्हाला कमलेश, अमर आणि निलेश यांची नावं माहिती आहेत. पण आमचे जे सेलिब्रिटी आज आहेत, म्हणजे तुमची मुलं, त्यांची नावं आम्हाला माहीत नाही आहेत. मग काय होतं, आपली मुलं जेव्हा जगात येतात तेव्हा आपण कोड कौतुकाने त्यांचं बारसं करतो. आपण त्यांचं एक नाव ठेवतो, मग लोक त्यांना नावं ठेवतात. पण आपण जेव्हा नाव ठेवतो, हा प्रसंग बारशाचा जो असतो त्या मुलांना आठवत नसतो. त्यामुळे त्यांना आपण पुन्हा एकदा त्या बारशाच्या प्रसंगाची आठवण करून देणार आहोत. इथे एक पाळणा येईल, तुम्ही तुमच्या मुलाला नटवायचं आहे, सजवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला साहित्य देण्यात येईल आणि त्याला पाळण्यात ठेवून त्याचं पुन्हा एकदा आम्हाला नाव सांगायचं आहे, बारसं करायचं आहे. आता लहान मुलं रडतं तसं रडायचं आणि मग आईनी कानात नाव सांगायचं, भरत. भरत. भरत जन्माला आल्यानंतर आम्ही बारसं त्याचं प्लॅन केल्यानंतर ध, भ आणि फ अशी अक्षर होती.
आईला ध्रुव किंवा धवल सुचलं होतं. आईला ध्रुव किंवा धवल सुचलं होतं. पण आमचे गुरु आहेत त्यांनी सांगितलं होतं नाही भरत ठेवा. मी सांगितलं अरे माझं नाव भव्य ठेवलं असतं तर काय झालं असतं. भव्य दिव्य असं ठेवायला पाहिजे होतं. दॅट्स माय पॉइंट. दॅट्स माय पॉइंट टू. कॉंग्रॅच्युलेशन भरत. चला आम्हाला भरतचं नाव कळलेलं आहे. आता आपण निलेशच्या मुलाचं नाव. अरे काय गोड दिसतंय बघ. ठेवा त्याला पाळण्यात ठेवा. त्याला पाळण्यात ठेवा. तो अजूनही पाळण्यातलाच वाटतोय. तो पाळण्यातला नाही. क्यूटू. लिहान. लिहान. मला असं खूप वाटतं की आपल्या नावाचा प्रभाव आपल्यावर खूप असतो. अगदी प्रश्न नाही. त्याच्यामुळे मी खूप कन्फर्म होते की नाही नाव अक्षरानेच असावं जे आले अक्षर ते आणि काहीतरी त्याला एक अर्थ असावा. तर मी जेव्हा शोधत होते ल अक्षर आलं त्याच्यावर तर मी शोधत असताना मला हे नाव खूप युनिक वाटलं कारण मला असं लिहानचं लिहू लिही असं वगैरे काही झालेलं आवडत नाही. हा. पण मला असं छोटं नाव होतं की जे सगळे पूर्ण हाक मारतील त्याला. म्हणजे त्याचा आणखी शॉर्ट फॉर्म करायला अजून नको. शॉर्ट फॉर्म नको आणि त्याला अर्थ आहे तर त्याचा अर्थ असा आहे की तो सातत्याने प्रयत्न करतो असं. अरे तर वा. म्हणून मला ते नाव खूप आवडलं आणि मला त्याच्या ह्याच्यात दिसतं की त्याचा प्रभाव की तो प्रयत्न करत असतो जेव्हा मला आवडलं ते नाव. एक्सलंट. आईलाच टेन्शन आलंय बाळाचं. अजय. अजय. थोरल्याचं अभय ठेवलं होतं आणि ती जोडी छान दिसावी त्याला शोभून दिसेल असं नाव असावं अशा ह्यानी अजय. ऍक्च्युली त्याचं नाव गोविंद आहे पाळण्यातलं आणि एरवी तो सगळ्यांना जिंकणारच आहे म्हणून अजय. क्या बात आहे. नाही पण मला एक खरं तर विनीताला विचारायचं मला की घरात सगळे म्युझिशियन्स सारखे आपले बासरे वाजवत आहेत. मला माहिती आहे काय होतं ते. अरे, कारण माझ्याही घरी इतकं पण काही सतत- वाईट नसतं पण. नाही वाईट चांगल्याचा प्रश्नच नाही. तुम्हाला चॉईस काय आहे. सतत बासरे ऐकून ऐकून काय होतं का. त्रास होतो ना. हे नसतात तेव्हा अभय असतो आणि अभय कमतरता पूर्ण करतो त्यांची. अभय बासरी वाजवतो खूप सुंदर वाजवतो. आणि मग अजय का वाजवतो. अजय गाणं म्हणतो. अमर तुझी बासरी अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलीच आहे. पण जरा अभय आणि तू एकत्र काहीतरी होऊन जाऊ दे ना. ओहो चालेल चालेल. त्याच्या आधी फक्त एक छोटीशी धून तो वाजवतोय बरं. आणि त्याच्यानंतर आम्ही एकत्र एक टायटल सॉन्ग. वा. सूर्य निरागस हो आणि मुलं निरागस हो. वा वा वा. काही नाही. तो त्याची सायकल चालवत होता पण ही जादू जादू त्याची आहे. या स्वरांची जादू आहे. वा फार मजा आली. फारच छान. तू बाबांना काय पिताश्री याची हाक मारतोस.
मी एकदा ते मी वाचले. हॉल होती. मी वाचले. मला मातोश्री वगैरे नाही म्हणत. नाही म्हणत मी वाचले. माताश्री वगैरे अशी हाक नाही मारत तुम्ही. एकदा एक काहीतरी होतं. मी सांगितलं पिताश्री सगळे स्तंभित गेले. कधी झालं? आम्ही एक संडे इव्हनिंग, जसं सगळे म्युझिशियन्स आम्ही सगळे मित्र आहोत, त्यामुळे फॅमिली गेट टुगेदर असतंच सगळं. तर आम्ही एका मॉलमध्ये गेलो होतो आणि साधारण एक 7-7:30ची वेळ, संडे इव्हनिंग, भरगच्च भरलेला मॉल आणि प्रत्येकजण आपापल्या असं जिथे शॉपिंग करायचं तिथे करत होता. आम्ही सगळे मुलं आम्ही एकत्र उभे होतो आणि बायकांबरोबर सगळी ती पोरं पण होती सगळ्यांची. तर आता दिसत आहेत आम्हाला की आता ह्यांचं झालंय शॉपिंग आणि ते आमच्याकडे येत आहेत. तर चला आपण पण आता निघूया, आता जाऊया. तर एक जोरात हाक आली, पिताश्री. तर मला कळलं की ही माझ्या मुलाची हाक आहे. पण तिथे एकदम 500 लोक फ्रीज झाले आणि मला ओळख द्यावीशी नाही वाटली कारण तो पिताश्री मी होतो. असंच तो म्हणजे मायथॉलॉजिकल आणि हिस्टॉरिकल सगळे हे बघून त्याची भाषा पण तो. बाहुबली त्याचा आवडता फार पिक्चर आहे ना, मी ऐकलंय. आता मी बाहुबलीची तलवार घ्यायचा मन करतोय. बाहुबलीची तलवार. मग तुला समजा दिली तर तू बाहुबली सारखा परफॉर्म करशील आणि डायलॉग सुद्धा म्हणशील बाहुबलीचे. क्या बात है. Well done. क्या बात है. जब तक तुम मेरे साथ हो मुझे मारने वाला कोई पैदा नहीं हुआ मामा. ऐसा रुद्रसा आमच्या घरी बटाट्याचा रस्सा. 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 मग एकटाच खाणार आहे, आम्हाला कोण देणार बटाट्याचा? पण निलेश, तू जेव्हा घरी नसतोस किंवा तू जेव्हा खूप दिवसांनी येतोस किंवा येऊन परत जायचं असतं, तेव्हा या लोकांची रिॲक्शन काय असते? ही जवळ जवळ फिल्मी म्हणजे फिल्मी पूर्ण ती पैदाशी ऍक्टर असं मला वाटतं. मग किस ते सगळं सगळं होतं आमचं. किती वेळ आणि काय. पण मग या दोघांपैकी परफॉर्मिंग आर्ट मध्ये कोण? दोघेही आहेत. दोघांना डान्स आवडतो. ही व्हायोलिन शिकते पण आहे, पण अजून व्हायोलिन शिकतेस तू? हो, पण तितकं वाजवता येत नाहीये तिला, येईल ना. म्हणून आज आम्ही आणलं नाही. पण तिला डान्स करता येतो असं मी हो, ऐकलंय. कथ्थक शिकते आहे. मग तो आम्हाला बघायचा डान्स तिचा. रेडी. हा चला ना. हा ता थे तत तत थे आ थे तत तत थे थे तत थे तत थे 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 तत तत ता आ थे ता थे 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 तत तत ता तत तत ता तत तत ता तत तत ता. क्रेज आहे टायटल सॉंग्स वर नाचायचं, म्हणजे दोघं नाही की जसं मग दिसतं आम्ही समोर. लिहानचा कुठे डान्स बघितला? त्यांनी पण डान्स केला पाहिजे. हे परत लिहान बरोबर डान्स करणार. तुला पण काय?
पण आता कमलेश, तू, अमर आणि निलेश, म्हणजे तुम्ही अनेक वर्ष सारेगम प मध्ये आपल्या सुरांची जादू दाखवत आहात, पण आमच्यासाठी काहीतरी तिघं मिळून पेश करा ना. अमर, अभयची बासरी ऐकली आणि आता आम्हाला गाणं पण ऐकायचंय. धाकट्यांचा नंबर. धाकट्यांचा नंबर, दाखली पाती. अच्छा चलता हूँ दुआ में याद रखना, मेरे जिक्र का जुबां पे स्वाद रखना. अच्छा चलता हूँ दुआ में याद रखना, मेरे जिक्र का जुबां पे स्वाद रखना. दिल के संदूकों में मेरे अच्छे काम रखना, चिट्ठी तारों में भी मेरा तू सलाम रखना. तेरा तेरा मैंने ले लिया मेरा उजला सितारा, तेरे नाम किया चन्ना मेरे आ वाह. मेरे आ चन्ना मेरे आ मेरे आ चन्ना मेरे आ बेलिया ओ पिया चन्ना मेरे आ मेरे आ चन्ना मेरे आ मेरे आ चन्ना मेरे आ बेलिया ओ पिया ओ पिया वाह. पिया क्या बात आहे. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. म्हणजे तुम्ही इतके चांगले वादक आहात हे अख्ख्या महाराष्ट्राला तर माहीतच आहे, पण आज कळेल की तुम्ही किती चांगले ॲक्टर आहात. तर आज तुमची परीक्षा आहे. तुम्हाला हा गेम खेळायचा आहे ज्याचं नाव आहे अळीमिळी गुपचिळी, ज्याच्यात तुम्हाला गाणी सांगणार आणि तुम्ही ती ॲक्ट करून दाखवायची तुमच्या मुलांना आणि त्यांनी ती गाणी ओळखायची. बापरे. इतका सोप्पा गेम आहे हा. फारच. मग चला सुरुवात करूया. सर तुमच्यापासून. हे बघ, दोन्ही तितकीच कठीण आहेत. अभिनयच करायचे शेवटी. त्यामुळे हे आहे का ते आहे का प्रश्नच नाहीये. हो ना. तिथला अभिनय आम्हाला हळूहळू येत होता, पण आता हा नाही ना, हा येईल काही नाही रे. Yes. शेवटी परफॉर्मर होता पण. बोलायचं नाहीये. हा. हिंदी. Correct. आई मला खेळायला जायचंय, जाऊ दे ना. वा. हा त्यांचा अबोल मुलगा इतक्या लवकर नाव ओळखेल असं वाटलं नव्हतं. शंकर अरे. अरे 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 संसार संसार
गाण्यातली स्टेप करायची कांदे एखादी. पोहे. आईला जर तेवढं आलं असतं तर डान्स आला असतं तर काय करणार? कांदे पोहे. रोड पोळी पोळी बनव ना नाही पोळी बनव भाजी बनव पोळी बनव भाजी बनव. नाही नाही वेगळं नाही पोळी नीट कडक कर वगैरे पोळी नीट कडक कर. बाळा ऐक, चांगली आपल्याला भाजी निबंध घे, ओळखायचा नाही, आपल्याला गाणं ओळखायचंय. 3, 2, 1. आता सांग गाणं कुठलं होतं ते. ही पोलीस अजून तुपातली अरे साधी तुपातली पोळी हवी होती. तू भाजी ते पण केली मी. मगर वाटली त्याला. गाणं माहितीये? फार भारी गाणी आलीत माझ्या वाटेला. इश्श, काय करताय अहो? किस्सी द्या. सगळ्यांसमोर काय नाही. कमलेश जरा काय हे सगळ्यांसमोर काय? कमलेशची एक ऍक्शन गावा नाही काय आहे? तुम्हाला एवढं साधं ऍक्टिंग वेगळी आहे काय आहे? चुम्मा दे दे. अरे देवा. हे बरोबर आहे चुम्मा दे. बरोबर आहे कोणी बरोबर आहे. अशी गाणी लक्षात येतात तुमच्या? तुम्ही नक्की कोणाला भरतला येताय ना? ते तुम्ही ओळखा. असं आपण समजू. आज बाबा बघ किती प्रेमात आले. ते सारखी कापी देतात. इश्श बाई. केवढ्या बाबा. ए, आता सांगा गाणं कुठलं ते. पप्पी दे पारूला. हे गाणं नाहीये. तुम्ही शक्यच नाही मला जिंकायचंय. नजर आहे तुझी कोल्यावरी. हा कार्यक्रम मराठी आहे अच्छा मराठी आहे मला वाटलं कोकणी आहे. आपलं सांगितलं केव्हा केव्हा जेव्हा जेव्हा तू पाहते नाही केव्हा जेव्हा तू पाहते ग. जे मला शब्द आठवत नाही. 3, जेव्हा बघतेस 2, 1. नाही नाही बस 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 बस. आता गाणं नाही. वाटतंय. जेव्हा बघतेस तू माझ्याकडे. म्हटलं ना, गाणंच नाही माहिती. नमस्कार केला असता, जरा वोटिंग साठी अपील केलं असतं तर झालं असतं ना. झालं मला. तेवढं तुम्ही आमदारही झाला असतं. सारी. परफॉर्म करा आता, full गपचूप performance. करा ना बाबा. बोला. एखादी डान्स स्टेप. ह्याच्यावरनं कोणी गाणं ओळखू शकणार नाही. एवढ्यावरनं गप बस एवढंच कळेल. चुप पुढे कसं शिवर्ण पुढचं ओळखायचं. नीट काहीतरी करा ना बाबा. गप बस म्हणतायत ते. गप बस. एक शब्द बोलू नको. शांतता शांतता शांताबाई. आपल्या या अळी मिळी गेमचे विनर आहेत
अहो, तो बोलतो कमी पण त्याची सगळी कमी त्यांनी बासरीने भरून काढलेली आहे. बासरी आपण ऐकली त्यामुळे आता ती जी आग लावलीत तुम्ही म्हणजे सुरांची आग जी लावली आहे ती आता पूर्ण व्हायला पाहिजे ना. मग आता निलेशला शांत कसं बसून द्यायचा. ज्याची ढोलकी ऐकून महाराष्ट्र तमाम महाराष्ट्र वेडा होतो त्याची ढोलकी आपण ऐकायची नाही. क्या बात आहे निलेश चला. वा निलेश वा. हा फुल मायथॉलॉजिकल आहे ना. मायथॉलॉजिकल आणि म्हणजे त्या पात्रांना पण तो त्याच नावाने वगैरे ओळखतो आणि हो ओळखतो. आणि एक किस्सा सांगेन मी. मी आणि निलेश आम्ही आमच्या एका मैत्रिणीच्या मुलीच्या 10व्या वाढदिवसाला गेलो होतो आणि बँक्वेट हॉलमध्ये ती पार्टी होती आणि आपला मित्र आहे अमोल बावडेकर तोही तिथे आला. तर आम्ही सगळेच मित्र असल्यामुळे आम्ही भेटलो सगळे. तर हा मागे होता. अमोलला बघून अचानक नारद मुनी असं करून त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार घातला. तो इतका घाबरला की एकदम कोण आलाय अंगावर. आणि तो काय नारद मुनीच्या वेशात नव्हता, तो पार्टी वेअर मध्ये होता. आणि नंतर त्याला म्हणाला नारद मुनींचाच रोल करत जा तुम्ही, कारण दुसऱ्या सिरियल मध्ये तो एका खलनायकाच्या भूमिकेत होता, ते तुम्हाला सूट होत नाही मला. मला एक किस्सा सांगायचा आहे. आम्ही त्याच्यासाठी गिफ्ट आणायला एका दुकानात गेलो होतो आणि त्या दिवशी ते दुकानदार वयोवृद्ध होते ते माणूस. आणि ह्याचं चाललं होतं, आई मला तलवार घे, ढाल घे, मला गणपतीचा सॉफ्टवेअर दिसतोय का, हनुमानाचा सॉफ्टवेअर, सगळं देवदेवताचं बघून ते एकदम असे प्रभावित झाले. आणि त्यांनी विचारलं, ह्या बाळा तुझं नाव काय. तर ह्याने काय सांगावं, कमलेश पुत्र वैशाली नंदन भरत. नाही, कमलेश नंदन वैशाली पुत्र कमलेश नंदन वैशाली पुत्र भरत. आणि ते इतके क्या काय काय क्या बोला उसने क्या बोला. म्हटलं कुछ नाही, उसका नाम भरत आहे. आणि आम्ही अक्षरशः निघून गेलो. पण अरे एखाद्याला कौतुक वाटलं असतं. नंतर मला ते लिंक लागली की हनुमानाची सिरियल बघायचा, त्यात ते सतत केसरी नंदन नंजनी पुत्र हनुमान असं ते सतत म्हटलं जायचं. ते त्याच्या इतकं डोक्यात बसलं होतं, त्याच्यातले बरोबर ते शब्द घेऊन त्याने अगदी कमलेश नंदन वैशाली पुत्र भरत वगैरे असं म्हणून मोकळा झाला होता. बात आहे. अळीपिळी गुपचिळी म्हणतात ना ते हा करतो सगळे. गप्प एकदम गप्प. पण अमर नाही, मन भरा नाही, अजून काहीतरी होऊन जाऊ दे ना.
भरत तुला सॉफ्ट टॉईज आवडतात ना खूप? तुम्हाला कसं कळलं? मला कळलं म्हणजे मी तुझ्या बाबाला मी पण लहानपणापासून ओळखतो तुझ्या बाबाला आणि तुला पण मी लहानपणापासून बघितलंय. आई शपथ. मग गाई शपथ. खरंच बघितलंय. पण तुला सॉफ्ट टॉईज कुठली कुठली आवडतात? माझ्या घरात माकड आहे, एक सॉफ्टवेअर माकड आहे, एक सॉफ्टवेअर. त्याचं नाव मातन ठेवलंय. काय ठेवलंय? मातन. काय नाव ठेवलंय? मातन. आणि तुला कुठलं सॉफ्ट टॉय हवं होतं मला बाबांनी सांगितलं? कृष्ण, हनुमान. कृष्ण तर बनवून दिला कोणीतरी. हा. आता शंकर, दत्त, विष्णू, ब्रह्म वगैरे सगळंच आले. देवांचे सॉफ्ट टॉय बनवणारा पहिला मुलगा बघितला मी. कृष्णाचा तर बनवून दिला. मडका, माखनचा मडका घेऊन मांडीवर असं 2 पायावर घेऊन बसलेला. कृष्णाचं सॉफ्ट टॉय तू बनवून घेतलंस? म्हणजे दुकानदाराने हो बनवून हो, दिलं. पण म्हणजे तुला ते हवं होतं. म्हणजे आपण खेळण्याच्या दुकानात गेल्यानंतर हनुमानावर सिनेमा आला होता, गणपतीवर सिनेमा आला होता, तेव्हा त्याचे सॉफ्ट टॉईज रेडीमेड होतेच म्हणजे विकायला. बरोबर. तर ते आम्ही एका ठराविक इंटरव्हल नंतर घरी आणत गेलो. त्याच्यानंतर त्याची डिमांड वाढायला लागली. आता मला की ते कृष्णाचा पण सिनेमा आला, तर मला कृष्णाचा सॉफ्टवेअर पाहिजे. तर कृष्णाचा सॉफ्टवेअर नाहीच आहे. तर त्या दुकानदारांनी ह्याची कन्सिस्टन्सी बघून ऑर्डरची त्यांनी 22 दिवस घेतले आणि त्यांनी वैशालीचा मोबाईल घेतला होता नंबर. म्हणजे त्या मोबाईलवर फोन करून सांगितलं तुमच्या मुलाचा सॉफ्टवेअर रेडी आहे, तुम्ही येऊन घेऊन जा. वा वा. अमर, कमलेश आणि निलेश, आज तुम्ही तिघेही आमच्याकडे आलात आणि आपण सगळ्यांनी मिळून धमाल केली. अर्थात तुमच्या बच्चे कंपनी तर फारच मजा आणली. त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे झी मराठीतर्फे आभार मानतो आणि तुम्हाला एक छोटीशी एक गिफ्ट आहे झी मराठीतर्फे तेवढी देतो. अरे जाताना या चला, मजा आली, सॉलिड मजा आली. हो, चला पिल्लू, गुड नाईट म्हणायची वेळ झाली. म्हणजे गोष्ट ऐकायची वेळ झाली. अर्थात आईचा काहीच उपयोग नाही या बाबतीत. नाही, फॉर अ चेंज आज मी गोष्ट सांगू शकते. वा वा वा, आज चंद्र म्हणजे चक्क उत्तरेला उगवलेला आहे. सांग सांग. बरं सांगते, ये. गोष्ट सांगते बरं का. एका मांजरीची गोष्ट सांगते. एक मांजर बरं का सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळे मांजराला स्वतःची सावली लांब पसरलेली दिसली. त्याला वाटलं बास, आज आपल्याला एक घोडा खाल्ला तरच भूक भागेल. #ब्रंच. हो हो, ब्रंच. पुढे पुढे काय, सूर्य वर आला. सूर्य वर वर येऊ लागला. सावली तशी थोडी छोटी झाली. मग मांजरीला वाटलं एखादी शेळी सुद्धा पुरेल आपल्याला. आणि जशी सावलीची लांबी कमी झाली तसं मांजरीचं खाणंही छोटं होऊ लागलं. नंतर दिवस संपला. सावली खूप छोटी झाली. तेव्हा मांजर व्याकुळ झालं आणि व्याकुळ होऊन म्हणालं, जाऊ दे, मला की नाही आता एक उंदीर सुद्धा पुरेल, पण खायला द्या काहीतरी. सो आपली रियालिटी काय आहे हे बघणं फार गरजेचं असतं. कारण प्रसिद्धीचा चढता सूरज शेवटी ढळणारच असतो. सार्थक झोपला झोपला. झोपला. दमलाय ना. बूट पॉलिश करून दमलाय. आमचं हे सुरूच राहील. पण तुम्ही नक्की बघत राहा आमचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे क्लिनिक प्लस शॅम्पू सहप्रस्तुत अळीमिळी गुपचिळी. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल. गुड नाईट.